आता आपण पाहणार आहोत हवा प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा परिणाम. मग तो कोणत्या प्रकारचा वनस्पतीवर परिणाम कसे होतात ते देखील आपण त्याला मुलांना पाहणार आहोत की त्याचे प्रकार बघा. जो पहिला आहे हवा प्रदूषणामुळे पर्णछिद्रे ही बुजून जातात. आता जे पर्णछिद्रे असतात की जे आपण पाहिलं असेल मुलांना बघा, जे पर्णछिद्रे आहेत की जे पान आहे या पानाला ही पर्णछिद्रे असतात बघा. इथे आपण पाहिलेलं होतं की आपण पूर्ण पानांच्या संदर्भात देखील जो अभ्यास केलेला होता की ही जी पर्णछिद्रे आहेत ही दिसत आहेत. तर टोकाटोकाचा जो भाग आहे ही काय आपण याला काय म्हणत आहोत, जी पर्णछिद्रे बोलतात. मी पर्णछिद्रे काय केली जातात की हवा प्रदूषणामुळे पर्णछिद्रे ही बुजून जातात. मग त्याप्रमाणे बघा ती बुजण्याचं जे काम करत आहे, जी पर्णछिद्रे आहेत ते काय केली जातात, बुजली जातात. अशा प्रकारे हवा प्रदूषणाचा हा जो पहिला परिणाम होतोय तो वनस्पतीवरती तो पाहणार होत आहे आणि ही पर्णछिद्रे बुजली जातात. त्यामुळे दुसरं जे आहे प्रकाश शोषण्याची क्रिया ही मंदावते. की जी वनस्पती आहे स्वतःचं अन्न स्वतः कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने करत असते, मदतीने करत असते. परंतु जर हवा दूषित झाली आहे तर त्यांच्यामध्ये जी प्रकाश शोषण्याची जी क्रिया आहे ती मंदावते. मंदावणे म्हणजेच काय की ती क्रिया जी प्रोग्रेस आहे ती कमी प्रमाणामध्ये सुरू होते. की ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रमाणात ती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती न होता त्याची जी क्रिया आहे प्रकाश संश्लेषणाची ती क्रिया ती मंदावते. म्हणजेच ही पाने अशा प्रकारची बघा आपल्याला दिसतात. जसे इथे चित्रामध्ये दिसत आहे की ती हिरवी न राहता की त्याच्यामध्ये हरितद्रव्य न राहता त्याच्यामध्ये ती आपल्याला लालसर किंवा भुरसट रंगाची ग्रे रंगाची मध्ये आपल्याला दिसत आहे, जसं या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. जे तिसरं आहे वनस्पतीची वाढ खुंटणे, पाने गळणे आणि पिवळी पडणे. जसं मी आत्ताच सांगितलं की वनस्पतीची जी वाढ ज्या प्रमाणे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ती न होता त्याची वाढ ती आधी खुंटणे म्हणजेच काय, त्याची वाढ कमी होणे की ती वाढत नाही की ज्या आहेत त्या प्रमाणातच ती राहते. त्याचप्रमाणे त्याची पानांची गळती होते. कशामुळे होत आहे की प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावल्यामुळे किंवा त्या हवा प्रदूषित झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण त्याच्यामध्ये होत नाहीये आणि प्रकाश संश्लेषण होत नसल्यामुळे त्या वनस्पतीची वाढ ही खुंटत आहे, पाने गळत आहेत आणि पाने ही पिवळी पडत आहेत. बघा अशा प्रकारची ती पाने हिरवी न राहता त्याच्यामध्ये ती पाने पिवळी पडण्याचं काम दिसत आहे बघा आणि पाने गळत आहेत. आता अशा प्रकारे आपण पाहिलं की वनस्पतीवर परिणाम होतात. मग हवा प्रदूषणाचा प्राण्यावर होणारा परिणाम. आता आपण तिसरा घटक पाहणार आहोत. जसं आपण पाहिलं की मनुष्यावर हवेचा होणारा परिणाम ते पाहिला, आपण वनस्पतीवर परिणाम पाहिला हवेचा. आता आपण पाहणार आहोत की हवेचा प्रदूषणाचा प्राण्यावर होणारा परिणाम कोणता आहे हे देखील आपण पाहणार आहोत. आता प्राण्यावर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात. आता त्यांनाही देखील जसं सजीव आहे, हर एक जे सजीव आहे श्वसनाच्या संदर्भातले जे परिणाम आहेत तेच मुलांना बघा इथे प्राण्यांच्या बाबतीत होत आहे. श्वसनावर विपरीत परिणाम होत असतो की जे प्राणी आहेत त्यांच्या देखील श्वसनावर हे विपरीत हे परिणाम हे होत असतात. त्याचप्रमाणे डोळ्याची दाह होत असते, त्याचप्रमाणे त्वचेचा जो कर्करोग होत असतो बघा. व त्वचेचा जो कर्करोग आहे ते देखील होतो. म्हणजे आपल्याला देखील विविध प्रकारचे आजार होतात. डोळ्याची दाह होते, आपल्याला त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, आपल्याला डोकं दुखू शकतं. अशा प्रकारचे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हवा प्रदूषणाचा वातावरण होणार परिणाम म्हणजे आता वातावरण जे इन्व्हायरमेंट आहे आपलं त्याच्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम होत आहे की जे आपले इन्व्हायरमेंट आहे बघा. त्याचा ओझोन थराचा ह्रास किंवा नाश होत आहे. जो ओझोन थर आहे, ओझोन थर काय करत आहे, सूर्यप्रकाशातून असणारे जे अतिनील जे किरणे आहेत त्या किरण आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत डायरेक्ट न पोहोचता त्याच्यामध्ये जो ओझोन नावाचा जो थर आहे आपल्या वातावरणामध्ये आपल्या पृथ्वीच्या वरती तो ओझोन थर काय करतो, शोषून घेतो. मग अशा प्रकारे जे सूर्य आहे सूर्याची किरणे डायरेक्ट पृथ्वीवर न येता जो हा ओझोन थर इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये बघा, हा अशा प्रकारचा जो ओझोन थर आहे हा ओझोन थर काय करत आहोत, हा ओझोन आहे बघा. हा ओझोन थर आहे तो काय करत आहे की अतिनील किरणापासून आपलं प्रोटेक्शन करत आहे, आपलं संरक्षण करत आहे. आणि परंतु ह्या हवेच्या वातावरणामुळे किंवा दूषित हवेमुळे देखील हा ओझोन थराचा काय होत आहे, ऱ्हास होत आहे. ऱ्हास म्हणजेच काय आहे, नाश होत आहे. म्हणजे ते आता संपुष्टात येत आहे, ते कमी होत आहे. त्याच्यामुळे जो ओझोन थर आहे तो थर काय होत आहे, नाश होण्याच्या मार्गावरती आहे. आणि त्याच्यामुळे देखील हवा ही दूषित होत आहे आणि ती हवा दूषित झाला आपल्याकडे डायरेक्ट जास्त प्रमाणामध्ये फैलावत आहे. वातावरणाच्या स्थितांवर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. आणि जो वातावरणामध्ये ते तपांबर, स्थितांबर जे आपले वातावरणाचे जे 5 थर आहेत त्या 5 थरामध्ये जो स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये हा ओझोन थर आढळतो आणि ह्या थरामध्ये देखील हवा ही दूषित होण्याचे आपल्याला कारण
दिसत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो की वातावरणामध्ये देखील हवेचा दूषित परिणामाचा परिणाम इथे होत आहे. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून म्हणजे UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट हे ओझोन वायूचा हा थर असतो बघा. मगाशी मी सांगितलं की सूर्यापासून उत्सर्जित होणारे जे व्हायोलेट किरण आहे की जे अतिनील जी किरण आहे त्याच्यापासून बचावतो व पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. की जो अतिनील जी किरणापासून तो आपले संरक्षण करतो कोण ओझोन थर आहे तो पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. म्हणजे ती किरण इतकी प्रखर असतात की आपल्या शरीराला त्याचा परिणाम होऊ शकतो, परंतु ते परिणाम करू देत नाही, कारण आपला ओझोन थर आहे जो वातावरणामध्ये आपल्यासाठी संरक्षण म्हणून काम करतो आणि पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे तो संरक्षण करण्याचं देखील तो काम करत असतो. बघा अशा प्रकारे आपले काम करतो. आता बघा नेक्स्ट आहे तिथे दाखवले हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. हरितगृह परिणाम काय आहे आणि जागतिक तापमान वाढ काय आहे मग काय ते आपण पाहणार आहोत. आता इथे दिले सूर्याची उत्सर्जित ऊर्जा ही वातावरणात शोषली जाते. आता हा जो सूर्य आहे सूर्याची उत्सर्जित जी ऊर्जा आहे ती वातावरणामध्ये काय केली जातात शोषली जातात. सूर्याची उत्सर्जित ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून सोडली जाते. मग तीच ऊर्जा ही सूर्याच्या जी ऊर्जा आहे ती वातावरणात शोषली जाते आणि वातावरणातून ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे शोषली जाते. बघा इथे पृथ्वी आहे, खाली पृथ्वी दिसते, हे वातावरण आहे आणि अवरात उत्सर्जन आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो चित्रामध्ये दिला आहे ग्राफ दिला आहे, हा ग्राफ देखील आपण समजून घ्यायचा आहे. CO2 हा वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेतो. CO2 म्हणजेच काय कार्बन डायऑक्साइड आहे. जो ऑक्सिजन CO2 म्हणजेच ऑक्सिजन आहे वातावरणात अगदी कमी प्रमाणात असतो आणि तो आपल्या वातावरणात जरी अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित जी ऊर्जा आहे ती शोषून घेण्याचं ते काम करत असते. आता अशा प्रकारे हवा प्रदूषित बघा कसं होत आहे, अतिशय उपयुक्त काम करत असते आणि जो वायू आहे तो अतिशय उपयुक्त असा काम करत आहे. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणामध्ये CO2चे प्रमाण हे वाढलेले आहे, म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढले. बघा मागील 100 वर्षामध्ये जे औद्योगिकरणामुळे वातावरणामधील CO2चे प्रमाण हे वाढलेले आहे. काय झाले आहे त्याचं प्रमाण हे कमी नव्हतं ते वाढले. या CO2 या पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह होय आणि या तापमानाचा होणारा जो परिणाम आहे मग ह्या सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या तापमानावर होणारा जो परिणाम म्हणजेच काय आहे हरितगृह परिणाम होय आणि त्याच्यामुळे त्याला जे नाव दिलं गेलेलं आहे ते नाव आहे हरितगृह परिणाम. म्हणजे काय तुम्हाला परीक्षेला विचारू शकता. मग CO2चे प्रमाण नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात आणि हे जे वायू आहे ते पृथ्वीवरील वातावरणामध्ये काय करतात उष्णता रोखून ठेवण्याच्या कामासाठी त्याचा महत्त्वाचा उपयोग होत असतो. बघा अशा प्रकारे बघा त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC वातावरणातील पृथ्वीतील उष्णता हे रोखून ठेवण्याचे काम करत असते व एकत्रितपणे त्यांना